थँक्यू. सर्वांना नमस्ते, सर्वांना गुड इव्हिनिंग. आजचं आपलं भूगोलचं पुढचं सेशन आहे. भूगोलचा आपला अर्थव्यवस्थेच्या संदर्भात एक क्वेश्चन येतात आपल्याला, 2 क्वेश्चन. एक तर शेतीविषयक एक येतो आणि अर्थव्यवस्थेची क्षेत्र कोणती त्याविषयी. आणि प्रत्येक वर्षी या दोन्हीवर क्वेश्चन आहे, पेपर 1 असू द्या किंवा पेपर 2. मग बघा, सर्वांचं स्वागत करून आता आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण अर्थव्यवस्थेचे आपले प्रमुख 5 क्षेत्र कुठले आहेत ते पाहणार आहोत. तिथं आपल्याला काय, कोणत्या क्षेत्रात कोणते उद्योग येतात किंवा कोणती फील्ड येते याच्यावर सर्वसाधारण प्रश्न आहेत. आणि शेतीच्या संदर्भात विस्तृत शेती आणि सखल शेती यांचे जे टाईप आहेत त्यांची वैशिष्ट्य याच्यावर सर्वसाधारण आपल्याला कंटिन्यू प्रश्न आहे. पेपर 1 असो किंवा पेपर 2 या दोन्हीसाठी सुद्धा आजचं सेशन तेवढंच महत्वाचं आहे. मग बघा, सुरुवात करूयात अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांपासून. आपण ज्यावेळेस बघा अर्थसंकल्पीय अधिवेशन असतं त्यावेळेस अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांचं आपल्याला बघा विभाजन किंवा डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं असतं की कृषी क्षेत्र म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर, उद्योग क्षेत्र इंडस्ट्रीयल आणि सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र, अशा 3 यात आपल्याला विभाजन दिसतं. आपण कधी अर्थसंकल्प पाहिला त्याच्या खाली त्याच्या तरतुदी असतात. मग त्याच पद्धतीनं आपल्याला जी पाहिजे तर अर्थव्यवस्थेची प्रमुख क्षेत्र, तिथं आपण या क्षेत्रांचं वर्गीकरण कसं करू शकतो, एक तर मालकीनुसार किंवा त्याच्या उद्देशानुसार. आपल्याला पाहिजे ही उद्देशानुसार. इकडे 5 क्षेत्र आहेत. ती मालकीनुसार कशी असतील, खाजगी मालकी असेल, सहकारी असेल, संयुक्त असेल, खाजगी प्लस सरकारची किंवा सरकारी असेल, अशा पद्धतीचे मालकीनुसार पण आपण वर्गीकरण करू शकतो. आपल्याला कशा पद्धतीने पाहिजेत, पहिलं प्राथमिक म्हणजे प्रायमरी सेक्टर काय असेल, द्वितीयक म्हणजे आपलं सेकंडरी सेक्टर इथं काय येईल, तृतीयक टर्शरी या क्षेत्रात कुठले उद्योग येतात किंवा कोणत्या सेवा येतात, चतुर्थक आपलं क्वाटर्नरी इथं नेमकं काय येतं, आणि शेवटी पंचक क्विनरी. ही 5 क्षेत्र पाहिजेत आपल्याला. याच्या खाली नेमकी या प्रत्येक क्षेत्राच्या खाली नेमके कुठले उद्योग येतात किंवा कोणत्या सेवा येतात. आता हे 3 झाल्यानंतर हे चतुर्थक आणि पंचक हे जवळपास कोणी एकत्रच धरतात, काही अर्थशास्त्रज्ञ, कोणी त्याला सेपरेट करतं. कारण हे पंचक जे आहे ते चतुर्थकच विस्तृत स्वरूप आहे, जे आपल्याला पाहिल्यानंतर कळेल. आपल्याला काय माहिती आहे, कुठली जरी अर्थव्यवस्था जर ती उभी राहायची असेल तर या 5ही क्षेत्रांचा जो आंतरसंबंध आहे त्याच्या पायावर ती अर्थव्यवस्था उभी असते, कुठल्याही देशाची असो. त्यानंतर अर्थव्यवस्थेचं आपण वर्गीकरण बघितलंच तर हे आपल्या क्षेत्रांनुसार किंवा मालकीनुसार होतं. आपण जे पाहते क्षेत्र म्हणजे तेच व्यवसायाच्या स्वरूपानुसार आपल्याला अर्थव्यवस्थेचं वर्गीकरण पाहिजे क्षेत्रांचं. मग आपण एक एक पाहूया. इथं क्वेश्चनच्या दृष्टीनं लक्षात ठेवणं काय अपेक्षित आहे, पुन्हा एकदा सांगतो की प्राथमिक क्षेत्र आलं. प्राथमिक म्हणजे काय, कच्चा माल पुरवठा करणारं क्षेत्र. मग ते कुठलं असेल, शेती क्षेत्र, शेती प्लस संलग्न. मग शेती, खाणकाम व्यवसाय प्लस आपल्या शेती संलग्नमध्ये मासेमारी येते, जंगल व्यवस्थापन येतं. मग प्राथमिक क्षेत्रात काय काय येतं एवढंच आपल्याला आठवणीत ठेवायचंय. पण त्यासाठी नेमकी ही क्षेत्र कशी आहेत ते पाहायचं आणि पुढे जायचं. मग बघूया, सुरुवात करूया. आणि एवढे एक 7-8 स्लाइड पाहिले की त्याचं रिव्हिजन पुढच्या 2-3 स्लाइड मध्ये आहेच. मग पहिलं आहे आपलं प्राथमिक क्षेत्र. आता कुठल्याही क्षेत्राची सुरुवात, अर्थव्यवस्थेची सुरुवात होते प्राथमिक क्षेत्रातून. आता प्राथमिक म्हणजे काय, सुरुवातीचं. मग हे क्षेत्र काय करतं, बाकीच्या उद्योग क्षेत्रांना कच्चा माल पुरवठा करतं. मग हे कशावर उभं असेल प्राथमिक क्षेत्र, तर निसर्गावर. म्हणजे हे निसर्गावर अवलंबून असणारं क्षेत्र आहे. मग याची व्याख्या काय करतो आपण, ज्या क्षेत्रातील व्यवसाय नैसर्गिक साधन सामुग्रीवर अवलंबून आहेत त्याला आपण प्राथमिक क्षेत्र म्हणतो. याला पर्यायी एक नाव आहे, तर काय, आवाजाचा काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. पर्यायी एक नाव आहे काय, तर कृषी व संलग्न क्षेत्र. मग आपल्याला एकच इथं लक्षात ठेवायचं की प्राथमिक क्षेत्रावर कुठले कुठले उद्योग येत असतील या क्षेत्रांतर्गत. तर हे नाव लक्षात ठेवलं की आपल्याला कळून जाणार की प्राथमिक क्षेत्रात नेमकं काय येतं, तर कृषी आणि संलग्न क्षेत्र. मग मुख्य वैशिष्ट्य काय या कृषी आणि संलग्न क्षेत्राचं आपल्याला माहिती आहे. हे कृषी क्षेत्र निसर्गाशी हे थेट जोडलेले
आणि अर्थव्यवस्थेतील बाकीचे क्षेत्र असतील, मग उद्योग असेल, सेवा असेल किंवा इतर कुठली क्षेत्र जी असतील, या सगळ्यांना कच्च्या मालाचा पुरवठा करणारं मुख्य क्षेत्र म्हणून आपलं प्राथमिक क्षेत्र हे ओळखलं जातं. 2 मध्ये पण आहे सरजी, दोन्हीचे क्वेश्चन आणलेले आहेत. एखादा प्रश्न असतो आणि एकदम सिंपल असतो. मग हे आपल्याला लक्षात ठेवायचे, प्राथमिक क्षेत्र इतर क्षेत्रांना कच्च्या मालाचा पुरवठा करणारे क्षेत्र आहे. इथं लक्षात ठेवायचं, कृषी आणि संलग्न क्षेत्र हे प्राथमिक क्षेत्रांतर्गत येतं. मग बघा, मग इथं कुठले कुठले साधारणतः कृषी आणि संलग्न मध्ये आपण घेऊ शकतो. एक तर आपण त्याला कृषी आणि संलग्न मध्ये शेती, आपलं पशुसंवर्धन, रेशीम उत्पादन असेल किंवा वनातून मिळणारी एक नैसर्गिक संपत्ती किंवा साधनं गोळा करणं, त्याला आपण जंगल संपत्ती म्हणतो. हे झालं कृषी प्लस जंगल, हे आलं प्राथमिक. जलसंपत्ती आपली, त्याच्यात काय भेटतं आपल्याला, मासे भेटतात. मग मत्स्य व्यवसाय आणि पाण्यावर आधारित इतर उद्योग प्लस खाणी व खनिजे. खाणी व खनिजे म्हणजे काय, खाणी आणि खनिजांचं उत्खनन सुरुवातच आहे तिथं. मग कोळसा, पेट्रोलियम, लोह याचं जे उत्खनन होतं, खाणकाम केलं जातं, ते सुद्धा प्राथमिक क्षेत्रात येतं. मग हे आपल्याला महत्वाचं आहे की अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्रात व्यवसायानुसार ज्यावेळेस आपण वर्गीकरण करतो त्यावेळेस तिथं काय काय येतं. मग आपली कृषी येणार, कृषीत शेती, पशुसंवर्धन, आपले रेशीम उत्पादन, जंगल संपत्ती येणार, वनातून जे गोष्टी गोळा केल्या, म्हणजे नैसर्गिक गोष्टी गोळा करतो आपण. जलसंपत्ती म्हणजे आपले मत्स्य व्यवसाय येणार आणि खाणी आणि खनिजांचं उत्खनन येणार. मग पुढे आहे सर जे एक 5-6 स्लाइड आहेत, त्याच्यानंतर रिव्हिजनसाठी दिलेले. थोडं फक्त नॉर्मल ऐकलं तरी लक्षात येऊन जाईल बघा. मग बघा, या प्राथमिक क्षेत्रावर एक 3-4 स्लाइड ह्या आपल्या इमेजच्या आहेत, एक 4-5 स्लाइड, त्यानंतर व्यवस्थित क्लिअर दिलेला आहे. हा, व्यवसायानुसार वर्गीकरण. यस सर. मग कच्च्या मालाला आकार देणारं दुसरं कुठलं असेल, द्वितीय क्षेत्र. आता आपला शेतीतून ऊस निघाला की कुठं जातो, साखर कारखाना. मग कारखाना काय आला, कारखानदारी, द्वितीय क्षेत्र. कापूस निघाला, कॉटन मिलला जातो. मग दुसऱ्या कॉटन मिलला कापूस गेला, कापूस आपली कॉटन मिल काय, कारखाना क्षेत्र. म्हणजे थोडक्यात काय, प्राथमिक क्षेत्रातून जो कच्चा माल तयार होईल आणि त्याच्यावर जी प्रक्रिया केली जाते आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आपण ज्या नव्या वस्तू किंवा पक्क्या वस्तू तयार करतो, ते करणारं क्षेत्र म्हणजे आपलं द्वितीय क्षेत्र किंवा सेकंडरी सेक्टर. मग पर्यायी नाव याला काय आहे, उद्योग क्षेत्र. कारण इथं इंडस्ट्री सेक्टर येईल. इंडस्ट्री सेक्टर काय करतं, प्राथमिककडून कच्चा माल घेतं. मुख्य वैशिष्ट्य काय, इथं निसर्गातून जे काही आपल्याला कच्चा माल मिळालाय त्याच्यावर यंत्रसामग्रीचा वापर केला जातो आणि मूल्यवर्धन म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन करून एक पक्का माल तयार केला जातो. मग द्वितीय क्षेत्र म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवायचं, कारखानदारी. यस सर, कुलकर्णी सर, 6वी आणि 12वीच्या स्टेट बोर्ड मध्ये आहे हे दोन्ही, हे आपला पॉइंट. मग यात कुठल्या गोष्टी येतील, तर साधारणतः जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे ते सर्व द्वितीय क्षेत्रात. आपल्याला प्रश्न काय येणार आहे, द्वितीय सेक्टर मध्ये कुठले उद्योग काय येतं, खालीलपैकी काय येतं. मग आपल्याला माहित पाहिजे मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे कारखानदारी, जे सगळे कारखाने आहेत जे कच्च्या मालापासून पक्क्या ज्या वस्तू बनवल्या जातात त्या द्वितीय क्षेत्रात येतील. बांधकाम, आपलं कन्स्ट्रक्शन उद्योग येतो, रस्ते बांधणं, इमारती, पूल, सगळ्या पायाभूत सुविधा आहेत ज्या उभारणं, ते द्वितीय क्षेत्रात येईल. आणि बाकी समाजाला आवश्यक असणाऱ्या पुन्हा एकदा पायाभूत सुविधाच आहेत, वीज निर्मिती, पाणी पुरवठाच्या आपल्या ज्या प्राथमिक सुविधा तयार करायच्या, ते सर्व द्वितीय क्षेत्रात येणार. द्वितीय क्षेत्राचं एकच कीवर्ड काय लक्षात ठेवायचं, कारखानदारी, मॅन्युफॅक्चरिंग, उद्योग क्षेत्र म्हणजे द्वितीय क्षेत्र. मग आपल्याला प्राथमिक कळलं, द्वितीय क्षेत्र कळलं. मग आपण जातो पुढच्या क्षेत्राकडे. एक सर्व बघितलं की खाली एक 3 स्लाइड आहेत रिव्हिजनसाठी. फक्त कन्सेप्ट लक्षात ठेवायची इथं की प्राथमिक मध्ये काय, प्राथमिक सेकंडरी मध्ये काय, टर्शरी मध्ये काय, कारण तेच प्रश्न आहेत. आणि पेपर 1, पेपर 2 दोन्हीला सुद्धा इथं प्रश्न आहेत. आता कच्चा माल घेतला आपण, कच्चा माल घेतला, त्याच्यावर प्रक्रिया केली. यस, ट्रान्सपोर्ट तृतीयक आहे, त्याच्यावर प्रक्रिया केली. मग या दोन्ही व्यवसाय, प्राथमिक क्षेत्र असो, कृषी असो आपलं किंवा उद्योग क्षेत्र असो, यांना ज्या सर्व्हिस पुरवायच्यात किंवा सेवा पुरवायच्यात, ते जे क्षेत्र पुरवतं सेवा या दोन्ही गोष्टींना,
त्याला तृतीयक किंवा टर्शरी क्षेत्र म्हणतो. आता यांना सर्व्हिस काय काय लागतील प्राथमिक आणि उद्योगसाठी? एक तर ट्रान्सपोर्टेशन लागेल, संतोष सरांनी सांगितल्यानुसार वाहतूक व्यवस्था, आरोग्य सेवा लागतील, आपण जे आता करतोय शिक्षण व्यवस्था ती शिक्षण सेवा लागेल, बँकिंग कर्ज पुरवठा वगैरे बँकिंग सेवा लागतील. मग ज्या काही सर्व्हिसेस पुरवाव्या लागतात प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला, ह्या सर्वच्या सर्व तृतीय क्षेत्रात येतं आणि या सेवा पुरवतो म्हणून याचं दुसरं नाव काय आहे तर सर्व्हिस सेक्टर किंवा सेवा क्षेत्र. मग याची व्याख्या काय होते? प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना ज्या पूरक असणाऱ्या आणि त्यांना जोडणाऱ्या विविध सेवांचं क्षेत्र म्हणजेच आपलं तृतीयक किंवा टर्शरी सेक्टर. मग पर्यायी नाव सेवा सेक्टर का पडले याला? कारण ज्या काही प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्रांना कुठल्याही ज्या सेवा लागतात, पुन्हा एकदा सांगतो, बँकिंग लागो, वाहतूक दळणवळण सेवा लागो, आरोग्य लागो, शैक्षणिक सुविधा लागो, ह्या सगळ्या सुविधा पुरवणारं क्षेत्र म्हणून तृतीय क्षेत्राला ओळखलं जातं किंवा टर्शरी सेक्टरला ओळखलं जातं. यालाच आपण दुसरं नाव मग त्यामुळे सर्व्हिस सेक्टर म्हणतो. मग याचा कीवर्डच लक्षात ठेवायचा, तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर. शिक्षण हे तृतीय क्षेत्रात येतं, जरी ते उत्तर एका पुस्तकात चतुर्थ क्षेत्र आहे माहिती मला, पण सर शिक्षण तृतीय मध्ये येतं. शिक्षणाची व्यवस्थापन करणं सर्वोच्च लेवल म्हटलं की चतुर्थकला जातं ते, पण शिक्षण आपलं आहे ते तृतीयक सर्व्हिस सेक्टर मध्ये येतं. मग मुख्य वैशिष्ट्य, या क्षेत्रात कोणत्याही भौतिक वस्तूंचं उत्पादन होत नाही, तर काय अर्थव्यवस्थेला जी सुरळीत अर्थव्यवस्था चालायला पाहिजे त्याच्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या सेवांची इथं निर्मिती होते. मग या अंतर्गत काय काय येते बघूया आपण. मग एवढ्या सेवा, इथं सेवा क्षेत्रच आपलं नाव आहे. मग पहिलं तर काय, व्यापार आणि दळणवळण म्हणजे माल वाहतूक असेल, संपर्काची साधनं आपले टेलिफोन वगैरे सेवा असतील, या सेवा हे सर्व्हिसच आहे. दुसरं सामाजिक सेवात काय येईल बघा, शिक्षण, आरोग्य, सामान्य स्तरावरील. सर्वोच्च म्हटलं की ते चतुर्थक मध्ये गेलं जसं सर म्हणतायत तसं, पण नॉर्मल शिक्षण आलं की ते तृतीय क्षेत्रातच धरायचं. पुढं त्यानंतर आपली संरक्षण आणि प्रशासन, देशाचं संरक्षण करण्यासाठी ज्या सेवा लागतात, प्रशासन चालवण्यासाठी ज्या प्रशासकीय सेवा लागतात त्या इथे येतील. व्यावसायिक सेवात काय होईल, उद्योगांना आपल्याला काय पुरवायचंय, लोन, आपण कर्ज पुरवायचे, त्यांना संरक्षण देण्यासाठी विमा पुरवायचे, विम्याचं आपल्याला संचालन करायचंय, किंवा इतर ज्या काही आर्थिक सेवा लागतील उद्योगांच्या दृष्टीनं त्या व्यावसायिक सेवात येतील. त्यानंतर वैयक्तिक सेवा आपल्या दैनंदिन गोष्टी स्वरूपाच्या. मग इथे लक्षात काय ठेवायचं आपल्याला, तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर म्हणजे सेवा. मग सेवा म्हटलं की कुठलाही हात लावा येत नाही आपल्याला, कुठलीही असं प्रोडक्ट तिथं तयार होत नाही किंवा वस्तू तयार होत नाही. व्यापार, दळणवळण, त्यानंतर बँकिंग, आरोग्य, शिक्षण, संरक्षण, प्रशासन, अशा सगळ्या गोष्टी या आपल्या तृतीयक सेवात किंवा टर्शरी सेक्टरमध्ये येतील. मग बघा, हे झालं आपले 3. मग आपण पुढे जायचं चतुर्थकवर, ज्याला आपण क्वार्टरनरी सेक्टर म्हणतो. टपाल कुठे येईल आपलं, दळणवळण, टपाल सेवा, मोबाईल सेवा, ह्या सगळ्या गरजेच्या काय आहेत, संपर्काच्या साधनात येईल टपाल. चतुर्थक आणि पंचक सांगण्याआधी पहिल्यांदा पुन्हा एकदा प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी पटपटपट सांगतो, कारण ह्या 3 वरच आधारित चतुर्थक आणि पंचक आहे. फक्त एका मिनिटात. प्राथमिक क्षेत्र म्हटलं की काय करणार होतो आपण, प्राथमिक क्षेत्र म्हटलं की कच्चा माल पुरवणारं क्षेत्र. मग बघा, तुम्हाला वैयक्तिक सेवा, तुमचा स्वतःचा मोबाईल सेवा, सिम सर्व्हिस वैयक्तिक सेवा आहे. तुम्ही एखाद्या बँकेत खातं उघडता, ही तुमची वैयक्तिक बँकिंग सेवा झाली. मग अशा प्रकारे आपण जे स्वतः वैयक्तिक सेवा घेतो त्या, तुमचा गॅस तुमच्या घरी येतो, मग ती सर्व वैयक्तिक सेवा झाली. म्हणजे सिटीत असेल तर घरी येतो, आपण ग्रामीणला आणायला जातो. मग प्राथमिक क्षेत्र, एकच गोष्ट लक्षात काय ठेवायची आपल्याला, उद्योग काय येतात त्यात, कृषी संलग्न, कृषी, पशुसंवर्धन, रेशीम उत्पादन, जंगल, इथं आलात की मत्स्य व्यवसाय, हे 5 झाले. खाणी आणि खनिजांचं उत्खनन.
म्हणजे सगळं रॉ आहे ते प्राथमिक क्षेत्रात. पहिलं झालं. याच्यावर प्रक्रिया करणार आपण सेकंडरी सेक्टरमध्ये जाणार. या सेकंडरी सेक्टरला पर्यायी नाव काय आहे आपलं, तर उद्योग क्षेत्र किंवा इंडस्ट्री सेक्टर. ही पर्यायी नाव पण लक्षात असावीत की पर्यायी नेमकं का म्हणतात. मग उद्योग क्षेत्र का म्हटलं जातं, जे प्राथमिक क्षेत्रातून येते. आपल्या समजा शेतीतून ऊस येतोय, त्याची साखर कारखान्यात होईल, कापूस येतोय, कॉटन मिल मध्ये त्याचा कपडा होईल. मग ह्याचे हे जे प्रक्रिया करणारे क्षेत्र आहे ते आपलं सेकंडरी सेक्टर. किंवा फळबागांचे पल्प तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मग यात काय आपली कारखानदारी म्हणजेच आपलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, बांधकाम आणि इतर अजून काही समाजाला वीज वगैरे जे काही निर्मिती करणारा आवश्यक आहे, या सगळे उद्योग. मग हे आपले उद्योग म्हणजे सेकंडरी लक्षात ठेवायचे. पुढं तृतीयक म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या क्षेत्रासाठी ज्या कुठल्या सेवा पुरवायच्यात, म्हणून याचं पर्यायी नावच काय आहे तर सर्व्हिस सेक्टर. मग सेवात सगळं येतं जे आपण नेक्स्ट पेजला बघितलंय. मग त्या आपल्या बँकिंग असो, सामाजिक असो, प्रशासकीय, संरक्षण सेवा, सगळ्या सेवा म्हणजेच आपलं तृतीयक क्षेत्र. मग इथं आपण बघितलेलं सामाजिक मध्ये शिक्षण आणि आरोग्य सामान्य स्तरावरील, त्याचं जर वरचं नियंत्रण धोरण ठरवायचं आलं तर ते चतुर्थक आणि पंचक मध्ये जातं. पण सामान्य आपण शिकतोय किंवा आरोग्याच्या सेवा घेतोय ते तृतीयक किंवा टर्शरी मध्ये येतं. वैयक्तिक आहेत व्यापार, दळणवळण, माल वाहतूक, आपल्या संपर्काची सगळी साधनं. संरक्षण प्रशासन, देशाचं संरक्षण आवश्यक आहे उद्योगासाठी. प्रशासकीय सेवा महत्वाच्या आहेत. आणि व्यावसायिक मध्ये बँकिंग, विमा, अजून कुठल्या आर्थिक सेवा असतील ते सगळं. मग सेवा क्षेत्र म्हणजेच आपलं तृतीयक क्षेत्र. मग आता आपण पुढच्या क्षेत्राकडे जातोय. आपलं शारीरिक श्रमाकडून आपण बौद्धिक क्षमतेकडे जाणार. आता चतुर्थक आणि पंचक, आतापर्यंत आपल्याला परीक्षेला काय झालंय, 6वीचं पुस्तक बघितलं तर आपल्याला विभाजन कुठपर्यंत भेटेल, चतुर्थक पर्यंत. 12वीचं बघितलं तर ते पंचक पर्यंत. पण चतुर्थक आणि पंचक जवळपास एकच पकडलं जातं. आपल्याला परीक्षेला पण येताना प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थकच येतात. पंचक आधी आजपर्यंत ऑप्शन सुद्धा आलेला नाही. फक्त एवढं एक लक्षात ठेवायचं, चतुर्थकचा विस्तार म्हणजेच पंचक. तो कसा, एक 2 स्लाइड बघितलं की समजून येईल बघा. मग आपल्याला काय माहितीये तर चतुर्थक आणि पंचक काय, सेवा क्षेत्राचाच एक प्रगत अगदी अतिविशिष्ट भाग आहे. इथं काय होतं, काय तयार होतंय याच्याशी काहीही संबंध नसतो. तर इथं विचारांवर आधारित उद्योग म्हणजे काय विचार केला जातो हे चतुर्थक मध्ये येतं. आणि काय धोरण ठरवायचं, एखादा उद्योग आहे, आयटी सेक्टर आहे, त्याच्या संदर्भात सरकार काय धोरण ठरवेल, किंवा आता एलपीजीचं आपलं क्रायसिस आहे, सरकारनं काय धोरण ठरवलंय, कधी बुक होईल. मग ती धोरण ठरवणारी सर्वोच्च माणसं आहेत ती पंचक स्तरावर येतात. धोरण ठरवणारी किंवा डिसिजन मेकिंग किंवा निर्णय करणारी हे एकदम एकदम कमी लोक वरच्या स्तराचे धोरण किंवा निर्णय घेणारे ते पंचक मध्ये येतात. आणि काय विचार केला जातो म्हणजे बौद्धिक क्षमतेवर, आपला आयटी सेक्टर असेल, असे उच्च बौद्धिक क्षमता लागणारे जे काही सेवा आहेत त्या चतुर्थक मध्ये येतात. हा फरक आहे इथं चतुर्थक आणि पंचक मध्ये. आपल्यासाठी काय, हे दोन्ही एकत्रितच धरायचं. कशासाठी तर आपल्याला आतापर्यंत ऑप्शन मध्ये प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक आणि चतुर्थक अशीच ऑप्शन आलेले आहेत. मग हे काय आपल्याला कळलं, आपल्याला हे काय असणार आहे, आपल्या ज्ञानावर आधारित असणारे क्षेत्र असणार आहेत ही दोन्ही सुद्धा. मग त्यातलं पहिलं काय असणार आहे आपलं, पहिलं आहे आपलं चतुर्थक क्षेत्र किंवा क्वाटर्नरी सेक्टर. मग इथं बघा, कायदे मंडळ संपूर्ण येणार नाही सर. डिसिजन मेकिंग, आता कायदे मंडळ जरी कायदे पास होत असले तरी पंचक मध्ये नाही येणार, ते चतुर्थक मध्ये येईल. आणि त्याच्या संदर्भात घेणारी एकदम सर्वोच्च कोणतरी बॉडी असेल, निर्णय कॅबिनेट, पंचक मध्ये. तिथले ठरलेले शिजलेले निर्णय कायदे मंडळापुढे प्रत्यक्षात येतात. मग घ्यायचंय, 2 स्लाइड झाली की पुन्हा रिव्हिजन आहे. मग तिथले तसं बघायला गेलं प्रॅक्टिकली तर कायदे मंडळ चतुर्थक मध्ये यायला पाहिजे. पण आपण थेरॉटिकली गेले की कायदे मंडळ सर्वोच्च आहे, मग तसं गेलं तर पंचक मध्ये यायला पाहिजे. म्हणूनच हे कसं आहेत, एकमेकाशी एकदम रिलेटेड आहेत. त्यामुळेच आपल्याला चतुर्थक आणि पंचक एकत्रितच पकडायचे, आपल्याला ऑप्शनच चतुर्थक पर्यंत येतात. मग बघा, चतुर्थक व्याख्या काय आहे आपली,
उच्च बौद्धिक क्षमता असलेले, विशेष ज्ञान आवश्यक असणारे माहिती तंत्रज्ञान विषय, ह्या लक्षात ठेवा चतुर्थकला. माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT. मग इथं बघा, हे सगळं उच्च बौद्धिक क्षमता पाहिजे, विशेष ज्ञान आवश्यक आहे. मग त्या संदर्भातले जे माहिती तंत्रज्ञानाचे आहे, संगणक विषयाचे, हे चतुर्थक मध्ये येतील. इथं नवीन संकल्पनांची निर्मिती होते. काय विचार केला जातो, मग हे कोडिंग वगैरे आपण म्हणतो, ते नवीन संकल्पना, आयडियाची निर्मिती चतुर्थक मध्ये. कौशल्य, यामध्ये अनालिटिकल कॅपॅसिटी पाहिजे, म्हणजे विश्लेषण करण्याची क्षमता, माहितीचं विश्लेषण करण्याची त्या व्यक्तीकडे कौशल्य पाहिजे. त्याला आपण चतुर्थक क्षेत्रात समाविष्ट करू शकतो. मग हे दिलेलं आहे पुढं, इथं जरी व्यवस्थित दिसत नसेल तरी एक 2-3 स्लाइड जाऊ द्या. इथं बघा, व्यवस्थित अगदी 3 स्लाइड पुन्हा एक्सप्लेन केलेले आहेत, आपल्याला पहिल्यापासून घ्यायचंय. त्यामुळे इथं फक्त एक 2-3 स्लाइड ऐकले तरी पुष्कळ आहे. मग चतुर्थक क्षेत्रातील आपल्या सेवा कुठल्या येतील बघा. संशोधन विकास, कुठली पण कंपनी घ्या, फार्मा घ्या, IT घ्या, अगदी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पण घ्या, तिथंच एक कुठल्या ना कुठल्या त्यांच्या प्रॉडक्टवर काय चाललेलं असतं, संशोधन किंवा रिसर्च आणि डेव्हलपमेंट. आपलं इस्रो घ्या, मग R&D कुठे कशात आलं, चतुर्थक मध्ये. बौद्धिक गोष्ट लागणे, माहिती तंत्रज्ञान, आपलं सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, आता सॉफ्टवेअर शिवाय काय चालत नाही, मग AI वगैरे, मग हे आलं चतुर्थक मध्ये. आर्थिक व्यवस्थापन, मग टॅक्स मॅनेजमेंटची जी सॉफ्टवेअर असतील, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ व्यवस्थापक, मॅनेजमेंटचा जो भाग आहे, मॅनेजमेंट सुद्धा चतुर्थक मध्ये आलं. विश्लेषण, स्टॅटिस्टिकलच्या संदर्भातली जे काही विश्लेषणात्मक अहवाल असतील, सगळ्या गोष्टी चतुर्थक. म्हणजे क्वार्टरनरी मध्ये काय येणार, आपल्या बुद्धी, फक्त एक आपल्याला जास्तीत जास्त ऑप्शन कुठला येतो लक्षात ठेवायचा आहे, माहिती तंत्रज्ञान किंवा संगणक म्हणून, बाकी काय येत नाही. कारण आता हे बूम मला आपले म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेत असणारं माहितीचं क्षेत्र आहे. मग चतुर्थक साठी एक कीवर्ड लक्षात ठेवायचं, आपलं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा माहिती तंत्रज्ञान हे चतुर्थक मध्ये येतं. याचाच विस्तारित पार्ट आहे पंचक. जरी इथं सेपरेट दिला असला तरी चतुर्थक आणि पंचक आपल्या अभ्यासक्रमानुसार एकत्रित धरायचा, कारण 6वी मध्ये चतुर्थक मध्येच दिलेला आहे तो, 12वीत गेला की तो पंचक मध्ये आहे किंवा क्युनरी मध्ये आहे. मग या पंचक क्षेत्रात काय होतं, एकच फक्त लक्षात घ्यायचं, ज्या चतुर्थपर्यंत आपण आयडियासाठी आलो. आता बरेच अर्थशास्त्रज्ञ चतुर्थक पंचक एकच धरतात, इथं फक्त काय, सर्वोच्च निर्णय घेणे म्हणजेच पंचक क्षेत्र. मग कुठलीही संस्था असू द्या, तिच्या जी सर्वोच्च निर्णय घेणारे एकदम टॉपची लोक असतील, ती कुठे येतील, पंचक क्षेत्रात किंवा क्युनरी आपल्या सेक्टरमध्ये. मग समाज आणि अर्थव्यवस्थेच्या सर्वोच्च स्तरावर जी लोक धोरणं ठरवतात किंवा निर्णय घेतात, अशांचा अतिविशिष्ट गट म्हणजे आपलं पंचक क्षेत्र. स्वरूप, इथं अनेक तज्ञ, त्या बघा आपण बोलल्याप्रमाणे किंवा सांगितल्याप्रमाणेच चतुर्थक क्षेत्राचाच एक अप्रगत हिस्सा मानतात पंचक क्षेत्राला, म्हणजेच एक विस्तारित हिस्सा. याचं वैशिष्ट्य काय, काम करण्यापेक्षा समाजाची, अर्थव्यवस्थेची दिशा कशी राहील याचा यांनी निर्णय घ्यायचा आहे, डिसिजन घ्यायचंय. म्हणजेच काय, इथं काम करण्यापेक्षा समाजाची आणि अर्थव्यवस्थेची दिशा ठरवण्याचं काम होतं, त्या संदर्भातले निर्णय घेतले जातात. मग सर्वोच्च निर्णय म्हणजेच पंचक क्षेत्र. मग इथं हायेस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग या इथं होतं. मग आपल्या कन्सेप्टच्या दृष्टीने किंवा परीक्षेसाठी चतुर्थक पंचक एकच पकडायचं. आपल्या ऑप्शन मध्ये चतुर्थक पर्यंतच येतात, आणि चुकून वेगळं आलं तर पंचकला एकच लक्षात ठेवायचं की अशा विशिष्ट लोकांचा सर्वोच्च स्तरावला गट, जो देशासाठी, राष्ट्रासाठी किंवा युनिव्हर्सिटीत असेल, युनिव्हर्सिटीसाठी जी कुठली संस्था असेल, तिथला टॉपचा गट, त्या संस्थेसाठी निर्णय घेणारा एकदम टॉप लेवलचं लोकांचा गट म्हणजेच आपलं पंचक क्षेत्र किंवा क्युनरी सेक्टर. मग बघा, समाजाची दिशा ठरवणारं उच्चस्तरीय नेतृत्व म्हणजे या पंचक क्षेत्रात काय येईल, देशाचं धोरण ठरवायचंय, सरकार येईल. मग इथं कोण येतील, सरकारमधले सर्वोच्च धोरण करते, मग सर्वोच्च मंत्री वरिष्ठ असतील, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जे धोरण ठरवत असतील, म्हणजे आपलं कॅबिनेट मिनिस्टर मंत्रालय असेल किंवा प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स अगदी वरिष्ठ लेवलचे. शिक्षण किंवा विज्ञानात, आता शिक्षण आणि विज्ञान आपण तृतीय क्षेत्रात पण बघितलं. इथं काय,
विद्यापीठांचे कुलगुरू, प्रमुख शास्त्रज्ञ म्हणजे शिक्षणाची दिशा जी लोक ठरवणार आहेत ते चतुर्थक किंवा पंचक मध्ये येतील. आणि फक्त शिक्षण दिलं तर ते तृतीयक मध्ये येईल. पण हे असं दिलं विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणासंदर्भातले प्रमुख शास्त्रज्ञ, मग ते चतुर्थक आणि पंचक मध्ये येतील. मग आरोग्य आणि संस्कृती व माध्यमे, आता आरोग्य पण तृतीयक मध्ये बघितलं, मग इथंही सेम सर्वोच्च आरोग्य अधिकारी जे धोरण ठरवणार आहेत. संपर्क माध्यमे आपण तृतीयक मध्ये बघितले, मग इथं प्रसार माध्यमांचे प्रमुख म्हणजे ते धोरणं ठरवतात त्यांची प्रसार माध्यमं कशी चालावीत, मग त्या पद्धतीनं म्हणजे डिसिजन घेणारे हायेस्ट अथॉरिटी सगळ्या पंचक मध्ये. पुढं स्तंभ 4 मध्ये बिगर सरकारी म्हणजे एनजीओ असतील, बाकी कंपन्या असतील त्यांचे सर्वोच्च प्रमुख, जिल्ह्यासाठी कलेक्टर सांगितल्याप्रमाणे सरांनी. मग अशी निर्णय घेणारी सगळी लोक पंचक मध्ये येतील. मग आता आपण काय करूया, 3च स्लाइड आहेत आपल्याला. कलेक्टरचं कसं होईल, बेसिसवर येईल, म्हणजे तो कशा संदर्भात प्रश्नात, आता कलेक्टर आपल्याला विचारणार का एक्झॅक्ट नाही, तो कशा संदर्भात विचारला, तसं विचारलं जिल्ह्या संदर्भात कलेक्टरचं स्थान, मग ते चतुर्थक मध्ये येईल कारण तो जिल्ह्याची सगळंच हँडल करतो. पण राज्या संदर्भात विचारलं तर तो खाली गेला. आणि असा बेसिक विचारणार की कलेक्टर काय काय, कारण प्रशासनातलं शक्यतो अधिकारी वगैरे विचारणार नाहीत कारण त्यात गुंत आहे. मग ते तृतीयक मध्ये कधी येईल, कधी पंचक चतुर्थक मध्ये येईल, जे संदिग्ध आहे ते येण्याचे चान्सेस कमी. आपल्याला ठोकळ लक्षात ठेवायचं, प्राथमिक कृषी, द्वितीयक उद्योग, तृतीयक म्हणलं की सेवा, त्यात शिक्षण आणि आरोग्य सामान्य सेवा पकडायच्या, चतुर्थक पंचक एकत्र पकडायचे. चतुर्थक म्हणलं की आयटी सेक्टर आपलं, माहिती तंत्रज्ञान, संगणक, आणि वेगळं पंचक धरताना सर्वोच्च डिसिजन मेकिंग जे लोक असतात ते.